नमो आयुर्यानं नमो वचायानं नमो लोये सवसावनं. कोण बोलणार आहे? ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ನಾಳೆ ಇವತ್ತು ಇದು ಹೂವಿಂದ ಅರ್ಚನೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಪ್ರತೀಕ್ ಭಯ್ಯ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಹಾಗೂ ನಾನು ಬಹಳ ಖುಷಿಯಿಂದ ಹೇಳುತ್ತಿದ್ದೇನೆ, ಇಂದು ಈ ದಿನ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆ ಎಂದು ನೋಡಲಾರದಷ್ಟು ನನಗೆ ಆನಂದವಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ನೋಡಿ ಕಣ್ತುಂಬ ನನಗೆ ತುಂಬ ಸುಂದರ ಎನಿಸುತ್ತಿದೆ. ಇದು ಪುನಃ ಇದು ನಮ್ಮ ಭಾಗ್ಯದಲ್ಲಿ ಬರಲಿ ಎಂದು ನಾನು शांतीनाथ भगवंतर चरणामध्ये नमिಸುತ್ತೇನೆ. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. आता कन्नड मध्ये बोललात, ह्यांनी चांगलं बोललेले आहेत. मराठीमध्ये पण बोला, कोण बोलणार आहे? आता ह्यांनी जे बोललं ते तसंच बोलला असं तरी चालतंय. या पुढे या, बोला. सगळं रेकॉर्ड व्हायला लागले. बोला लवकर, जास्त वेळ लागला. उठा तुम्ही सगळ्यांचे पैसे गोळा केला. चला बोला सगळं नियोजन तुम्हीच केलाय. बोला. हा, हात जोडायचं. जय जिनेंद्र. पण असं वाटलं नव्हतं की एवढं आम्ही पुष्पाने भगवंतांची पूजा करू, आणि हे भाग्य आम्हाला तुमच्यामुळे मिळालेलं आहे, भगवंतामुळे मिळालेलं आहे. चला, तरी पण तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला हे भाग्य प्राप्त झालेलं आहे. आमच्या मनात ध्यानात स्वप्नात वाटलं नव्हतं की आम्ही एवढं पुष्पाने आराधना करू, आणि पुष्पाची आराधना करताना खूप आनंद झाला. जय जिनेंद्र. पुढे आणि कोण बोलणार आहे? बोला. तेच बोलायचं आहे. तेच बोला. तर अनुष्ठान अखंड अहोरात्र आम्हाला मिळालं आणि सौभाग्य आम्हाला मिळालं. जय जिनेंद्र. भेंडवडे नगरीत असे भगवान आहेत की शांतीनाथ भगवान, ह्यांच्यामुळं ह्या गावाला एवढी शांती मिळते. आमच्या दारातच आहेत शांतीनाथ भगवान, आमचे रक्षण करतात ते. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. शांतीनाथ भगवंताची मूर्ती बघितल्यानंतर आम्हाला एवढं आनंद होतो, कारण दारातच भगवंत आहेत. त्यामुळे म्हणतो आम्ही की आमच्या वाड्याचं सुद्धा रक्षण तेच करतात. चोरी झाली, त्यांचं सगळं वस्तू आमच्या घरात होते, पण चोराच्या हाताला ते वस्तू लागली नाही. त्यांनीच त्यांच्या वस्तूंचे रक्षण केले. त्यांचं किती आभार मानावं थोडंच आहे. पण आज गुलाब पुष्पाने त्यांची आराधना झाली, एवढं मनाला आनंद झाला. मी गावाला गेले होते, पण माझं लक्ष इकडेच होतं, मला मिळेल का नाही. मी गडबड करून मी किती होता होईल तेवढं लवकर मी यायचा प्रयत्न केला, आणि माझ्या भाग्यात ते पुष्प चढवायचं सौभाग्य मिळालं. मला फार आनंद झाला. आणि प्रतीक भैयांच्यामुळे हे सगळं. माझं नाव घेतलं नसतं चालतंय. चला, माझं काही नाव संबंध नाही. तुमचं पुण्य होतं, तुम्हाला मिळालं. तुम्ही काय करशील त्याला ह्याचं अनुमोदन आहे. जय जिनेंद्र. त्यामुळे हे छान आमच्या मंदिरात सगळं कार्यक्रम होतात. दान देण्याचं पण तुमचं. जय जिनेंद्र. बोलणार आहे? बोला. अस्मिता काकू बोला. सगळ्यांना चांगलं वाटत आहे, बोला पटापटा. हात जोडा, मोठ्या हात जोडा. दिसतंय. आज शांतीनाथ भगवंतांची पुष्प आराधना, गंध आणि पुष्प आराधना केली. मनाला खूप समाधान वाटलं आणि खूप म्हणजे हर्षोल्लास झाला. आणि मंदिरातलं गावातलं म्हणजे छान वातावरण होतं सगळंच. प्रतीक भैया तुमचे पण खूप खूप आभार. तुमच्यामुळे परत आम्हाला ही संधी लाभू दे. ही शांतीनाथ चरणी प्रार्थना. जय जिनेंद्र. कर्म करायचं भाग्य मिळालं. हा, पुढे कोण बोलणार आहे? बोला पटापटा बोला. जय जिनेंद्र म्हणा. पुष्प आराधना मला आवडली. शांतीनाथ भगवान आम्हासनी असे पुन्हा बघायला मिळेल, एवढं तर म्हणू शकता. इकडे बघा, हसू नका. सगळं व्हिडिओत होते, सगळं व्हिडिओत येतंय म्हणा. बोला सगळं रेकॉर्ड होते. अजून ह्या दोघांचं घ्यायचंय. जय जिनेंद्र. पुष्प आराधना आम्हाला आवडली, एवढं तर बोलू शकता. पुष्प आराधना फार आवडली. अशीच सारखा आराधना करायला मिळू दे. शांतीनाथाच्या चरणी त्रिवार वंदना, त्रिवार प्रार्थना. बोला, तुम्ही बोला. की जय जिनेंद्र करा. हसू नका. जय जिनेंद्र करा. सगळं रेकॉर्ड होते. शांतीनाथांच्या चरणी अशा प्रकारे पुष्पाराधना करण्यामध्ये आम्हाला
कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? आनंद वाटला. अशी शांतीनाथांची आराधना जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत करण्यामध्ये आमचं सौभाग्य मिळो हे आम्हाला जिनेंद्राच्या चरणी प्रार्थना. जय जिनेंद्र. कोण आणि बोलणार आहे? हा पद्मा बोल. नाही बोला की. अशाच प्रकारची आराधना. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. आज शांतीनाथांच्या चरणी पुष्प चढवून मला खूप 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 आनंद झालाय. पुन्हा पुन्हा ही संधी आम्हाला मिळू दे. अशीच फुले, सोनचाफा, असं प्रत्येक जातीचं फुल आम्ही चढवायचं मनात भाव आहे ते सगळं मला मिळू दे. हेच शांतीनाथांच्या चरणी माझं प्रार्थना. जय जिनेंद्र. ठीक आहे. आणि कोण बोलणार आहे? त्यांनी दोन बोलणार आहेत. बोला. जय जिनेंद्र म्हणा, पुष्प आराधना म्हणा. एवढं बसलेले आहात ते सगळं होतं व्हिडिओत. जय जिनेंद्र. पुष्प आराधना. थांबा. हा प्रतीकमुळे सगळ्यांना हे मिळालं. पुष्प आराधना भगवंतांचं असं पुष्पानं दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. तुम्हाला तुमच्या डोळ्याचं सार्थकता झाली. डोळ्यानं दृश्य काय बघावं? जिनेंद्राची अशी पूजा होत असलेलं नेहमी बघता यावं त्यासाठी डोळे आम्हाला मिळालेले आहेत. जय बोलो पुष्प आराधना की. आणि कोण राहिले? बोला बोला. तुम्ही दोन राहिले आहात. बोला. जय जिनेंद्र म्हणून पुष्प आराधना म्हणा म्हणजे सगळ्यांचं होतंय. जय जिनेंद्र. शांतीनाथ आराधना करून मला आनंद झाला. परत माझ्या चरणी असंच मला भाग्य लाभू दे एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. जय जिनेंद्र. पुढे तुम्ही बोला. जय जिनेंद्र. आज शांतीनाथ भगवंतांच्या इथे गुलाब पुष्प माला आयोजित केले त्याबद्दल मला ही आराधना मला खूप आवडली. असं वाटायला लागले की घरीच जाऊन असं वाटायला लागले. असं मूर्ती बघतच राहावं असं वाटायला लागले. बघायचंच आहे हे तर. सुद्धा विचार केला. चारण वृद्धी मुनिराज येतात बघायला. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. आता कोण राहिलेत? त्यांनी राहिल्यात म्हणा. बोला. घेऊ ते शेवटी हे दोघे घेऊ ते दोन. पुष्प आराधना शांतीनाथाच्या चरणी पुष्प वाहून मला खूप खूप आनंद झाला. आजच मिळू दे मला अशीच आराधना मिळून. जय जिनेंद्र. त्यांनी बोलणार आहेत. बोला. भगवंतांच्या चरणी मला पुष्प वाहण्याची मूर्ती मिळाली. जय जिनेंद्र. दादा. हो. नाही नाही कुठे बोला काहीतरी. काय वाटलं? हे भगवंताच्या चरणी जायला पाहिजे तुमचं मनोगत. नाही तर शांतीनाथ भगवंतावर नाराज होणार मग. चला बोला. पटापटा बोला. त्यांचा सार यायला पाहिजे आता. जय जिनेंद्र म्हणा. हात जोडा व्यवस्थित. हो. नाही माझं काय ते गुणगत काय नाही. साध्या महिला बोलल्या. तुम्ही तर वकील मित्र आहात. चला हात जोडा. हा हात जोडा. रेकॉर्ड व्हायला. सकाळपासून मी या ठिकाणीच आहे. तुमच्यामुळे आम्हाला एवढं म्हणजे पुष्पाची अर्चना. आता त्यावेळेस व्हिडिओ आल्याने तुम्ही कोण करणार? पुष्प आराधना करण्याचं आमचं सौभाग्य मिळालं आम्हाला. या पद्धतीने सौभाग्य मिळालेलं आहे. आजचा दिवस अतिशय आनंदित गेला. आणि अशी आराधना भावाभावामध्ये मिळत जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तो पादो मम हृदय तौपद तिष्ठतु जिनेंद्र तावाद निर्वाण संप्राप्ती. आणि जशा प्रकारे बेडूक रत्नकण श्रावकाचार मध्ये समंतभद्र आचार्य जसं बेडूक फुलाची पाकळी घेऊन जिनेंद्राच्या चरणी पूजेच्या भावाकरणानं निघालेला बेडूक ही स्वर्गामध्ये देव होतो. आणि समोशरणामध्ये त्या दिव्य अशी भगवंताची स्तुती करू लागतो. श्रेणिक राजा ही प्रश्न करतो. अशा त्या जिनेंद्राच्या चरणी आम्हाला पुष्प आराधना करायला खूप आनंद झाला. तुमचं ह्यांचं घ्यायचं की मी काय बोलू? पंडितजींना कसं वाटलं? चला सगळ्यात मेन पंडितांचं वक्तव्य आलं पाहिजे. या पुढे पुढे या. हात जोडून या. हा बोला. हा भेंडवड सर्वांना जय जिनेंद्र. आज हे भेंडवड नगरीमध्ये पहिल्यांदाच 2000 एक ठिकाणी 1008 चढवतात. आम्ही इथे 2008 चढवून 2400 गुलाब पुष्पाने भगवंतांची आराधना केलेली आहे. असं म्हणतात की पुण्यफला अरिहंता. अरिहंतांची भक्तीची पुण्याची प्राप्ती होत असते. त्यानुसार आम्ही सकाळपासून विविध प्रकारे त्रिकाल 24 तीर्थंकर, शांतीनाथ मंडल विधान, भक्तांबरी विधान, दीप अर्चना, मनोकामना सिद्धी मंडल विधान सकाळी 7 पासून ते आता 10:30 पर्यंत ही भक्ती चालू आहे. ह्या भक्तीनंच ह्या भेंडवड नगरीतील सर्व जीवांना मोक्षाची प्राप्ती हो, पुण्याची प्राप्ती हो, 3 लोकांतील जीवांचे कल्याण होतं असे मी इच्छितो. जय जिनेंद्र.